रामदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय, अवधूत चिंतन चिंतेत दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. देवी की देवी अवसरे हे आवडून दिली उरे त्याची मनातिया मेरे पार हो लागे आणि मरणी जयाचे आठवे तो त्याची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे माते चित्वा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयांच्या संगतीने विराम झाला मनोदरीचा दरबार गेला साक्षात परमात्मा मज भेटली विष्णू स्वामी श्रीपाद रामदास पारितेला विष्णू स्वामी नारायण रामदास पारितेला विष्णू स्वामी नारायण बाबा पारितेला. सर्वांना जय हिंद. सेवेसाठी निवडलेली ओवी देवी सीताने अवसरे जे आवडोने तिथे उरे त्याची मरणाची आहे मेरे फारव लागे आणि मरणी जया जे आठवे तो त्याची कशी ते पावे म्हणून सदा स्मरावे माते चित्वा. ज्ञानेश्वरी अध्याय 8 श्लोक क्रमांक 6 आणि त्या श्लोकाखाली 74-75 क्रमांक. सेवेला सुरुवात करण्याआधी पर्याय देणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण की कोणत्याही कारणाशिवाय हे कार्य नसतं. थोडंसं टाइम आणि कार्य कैलासवती सौभाग्यवती उषा मधुकर होईल यांना जाऊन आज 5 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त मजप आम्हालाकडे श्री मधुकर गजानन होईल त्यांचे पती श्री केशव गजानन होईल, श्री विशाल मधुकर होईल मुलगा, श्री तुषार केशव होईल पुतण्या, मंगेश मधुकर होईल मुलगा, तो स्वप्ना प्रल्हाद ठाकूर मुलगी, श्री केतन केशव होईल पुतण्या, तो गायत्री कुणाल कठारी या पुतणी. तर परिवाराने मदत आम्हालाकडे ही सेवा संपन्न केली. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज सगळी खटाटोप आहे ही सुखासाठी आहे आणि त्या सुखाचा पत्ता माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज या ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला वर्णन करून सांगताय. त्याआधी कार्य आईच्या गाण्याचं आहे. आईला जाऊन आज 5 वर्ष पूर्ण होत आहे. आईचं गाणं म्हणजे सामान्य नाही, तिच्या लेकरांसाठी तरी. लेकरांसाठी आई सर्वस्व असते. लेकुराचे हितव आहे माऊलीचे चित्त आहे ती कळवळ्याची जाती करी लागा विनंती. आई अशी वस्तू आहे, आई असा भगवंत आहे, ईश्वर स्वरूप आहे, तर फक्त आपल्या लेकरावर तिच्या पोटामध्ये त्या लेकराची चाहूल लागते. कधी लागते आई? जेव्हा समजतं ना आपल्याला आता बाळ होणार आहे, त्या दिवसापासून ती माता ती माऊली त्या लेकराचं हितच चिंतन करत असते. सगळं खाते का आई? बाळ सोबत असताना तर नाही
मोठं दुःख सांगितलेलं आहे. कारण की आपण बोलतो का भगवंताला सगळीकडे जाता येत नाही म्हणून त्याने आई निर्माण केलेली आहे. आणि खरंच आहे, पण भगवंत चराचरामध्ये वसलेला आहे याचा पत्ता माऊली सांगताय. माऊली तुकाचा पत्ता करून देतात. म्हणजे काय? तुकासाठी करी ती तळमळ, तरी तू पंढरीची काय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होती, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. म्हणजे असं सुख पदरात पडतात का जन्मजन्म का आपल्याला हा देह भेटलेला आहे, हा इथपर्यंत नाहीये. खूप जन्म घेऊन आपण हा जन्म आता भोगतोय. कुठले जन्म? बहुत जन्मांची जन्मला असणारा देव तो सोयरा करी. आता ब्रह्मदेव ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली ते ब्रह्मदेव, त्यांनी काय केलं? जेव्हा भगवंताने सांगितलं आहे ब्रह्मदेवा तुला सृष्टी निर्माण करायची आहे, तेव्हा ब्रह्मदेवाने काय केलं? तर पशु प्राण्यांची निर्मिती केली. तेव्हा हे कार्य सोपवण्यात आलं तेव्हा, पण देवाला काही आनंद झाला नाही. देव बघतोय काय निर्माण करून ठेवलं, तर काय आडव्या योन्या पशु प्राण्यांच्या. पशु काय पाप पुण्य जाणती, ते तर उत्तम मध्यम भोग भोगीती. पशु प्राण्यांच्या ठिकाणी चांगलं वाईट आहे का? तर हे पाप आहे पुण्य आहे ही मती त्यांच्याकडे नाहीच आहे. फक्त आहार भय मैथून आणि निद्रा ही सर्व योनींना समसमान दिलेली आहे भगवंताने. फक्त त्यातल्या त्यात मनुष्याची योनी ही उत्तम आहे, सुंदर आहे. जेव्हा ब्रह्मदेवाला हे कळलं नव्हतं तेव्हा आडव्या योन्या निर्माण केल्या. का? तर ते भगवंताचं जे नाम आहे, जे भजन आहे ते ब्रह्मदेवाकडे नव्हतं. आणि म्हणून भगवंताने प्रश्न विचारला का या योनीमध्ये माझं भजन होईल का? आता इथे प्राणी बसतात का माणसं बसतात? माणसं बसतात. प्राण्यांना किती आणून ठेवावं, किती वेळ बसेल? 2 मिनिटं आपल्या पायी प्राणी असेल तर, आणि नंतर निघून जाईल. पण माणसासारखं ऐकण्याची शक्ती आहे का? कळण्याची मती नाहीच आहे ती. म्हणून भगवंताला वाटलं तर ही योनी आपलं भजन करू शकत नाही, ब्रह्मदेवाने काय केलंय. मग तेव्हा भगवंतालाही जाणवलं का याची मतीही स्थिर नाही. ब्रह्मदेवाचंही टाळपट ठिकाणावर नव्हतं. पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी ना विरोत्तमा, वेडायचा ब्रह्म एकलाची होता. मग सृष्टी न करू शके, मग ईश्वरातही न ओळखू दे, तो बोलू गेला ते नामे देणे. जेव्हा भगवंत त्या ब्रह्मदेवाला त्या भजनाचा त्या नामाचा उपदेश करून देतात, तेव्हा ब्रह्मदेवाचं ती बुद्धी असते ती ठिकाणावर येते आणि ब्रह्मदेवाने आपली निर्मिती केली आहे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली या वर्म फेरा पडे. आपला जन्म म्हणजे शेवटचा जन्म आहे. म्हणजे 83,99,999 गोळ्या फिरून 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 एवढंच नाही बरं का. प्रत्येक योनीमध्ये एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा. म्हणजे प्रत्येक प्राण्यांच्या पक्ष्यांच्या जीवाचा प्रत्येक कोटी कोटी फेरा आपण आलेलो आहोत. आणि मग हा शेवटचा जन्म. आणि यामध्ये जर आपल्या वर्ष सुद्धा तर पुन्हा मनुष्याची योनी मिळणारच नाहीये. मनुष्य जन्म अनमोलले इथे मिट्टी देना बोलले, अबधो मिला है फिर न मिले
माऊली महाराष्ट्रात खूप काय सांगतात का तेवी तिथे अवतरे जे अवतरले दिली उरे त्याची मनाची मेरे फार हो लागे. माऊली महाराष्ट्र ज्ञानेश्वर महाराज सांगतात का जी जी आपण जन्माला येऊन जी जी ज्याची त्याची आवड धारण करू त्याच आवडीनुसार आपल्याला नंतर घरदेहाची प्राप्ती होणार आहे. मग प्रत्येक मनुष्य देहाला किंवा प्राण्याला वेगवेगळी आवड असते. घरादाराची म्हणा, पैसा अडकायची म्हणा, मुलाबाळांची, कुठल्या वस्तूची म्हणा, पण त्या वस्तूची जर आवड निर्माण करून घेतलं तर आपल्याला त्याच वस्तूची आधारित जन्म घ्यावा लागेल. पण मनुष्य देह नाही होणार. पण भगवंत बघा हा उपदेश ही गीता जेव्हा सांगितली भगवंत श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर उपदेश केलेला आहे. जेव्हा अर्जुन युद्ध करायला नकार देत होता, अर्जुन काय युद्ध करायला नकार देत होता तर माया आडवी आली. अर्जुन म्हणाला अरे भगवंता मला कोणापुढे उभे करतो, कोणाच्या विरोधात उभं करतोय, हे सर्व माझेच आहेत, सगळे माझे बंधू आहेत, माझे गुरु आहेत, माझे भाऊ आहेत, सगळे नातलग आहेत, ज्यांच्याकडून मी विद्या शिकले ते माझे गुरु आहेत, ज्यांनी माझं पालन पोषण करणे ते भीष्माचार्य आहेत, हे सगळं माझेच आहेत. मला कोणाच्या विरोधात उभं केल्याने मी यांना कसं मारू. ही माया जेव्हा आड येते तेव्हा भगवंत सांगतो अरे अर्जुना तू निमित्त मात्र आहे, तू मारणारा पण नाही आणि मरणारा पण नाहीये, तुझी गोळी माझ्या हातात आहे. तुला हा भ्रम झालेला आहे की माया आडवी येत आहे, तुला असं वाटतं तू मारणारा आणि हे मरणार आहे. आणि ही भ्रांती घालवण्यासाठी आपल्याला पण बघा ना अहंकार येतो की नाही, मी हे केलं हे सगळं मी नसतं केलं ना तर यांनी मुलांनी काय केलं असतं. ही प्रत्येकाची भावना आहे. देह आला का देहाबद्दल अहंकार आला, पण भगवंत सांगतोय तू माझा ध्यास कर, या सगळ्या नश्वर वस्तूंच्या मागे लागू नको. जर माझा ध्यास घेतला तर माझ्यापर्यंत येऊन पोचशील. जर मी सोडून सगळे धंदे केले तर इतर दोन्हीचा तू गुरफटला जाशील. या मायेमध्ये गुरफटला तर ही माया घात केल्याशिवाय राहत नाहीये. आपल्याला हेच कळत नाही आपला जन्म कशासाठी आहे. मुळात आपला जन्म फक्त भगवंताला ओळखण्यासाठी आहे. आपण हे सगळं करू नवे नवे हे सगळं आपल्याला आपल्या हातून देव करून देतं आणि त्याच देवाची ओळख करण्यासाठी आपल्याला कुठेतरी त्या आईचं निमित्त झालं असावं पाचवं पुण्य स्मरण. आणि मग ही ज्ञानेश्वरी आपल्या कानावर पडते. त्या ज्ञानेश्वरीच्या उभ्या कानावर पडतात. साधं नाही बरं का, पण भगवंत कळायला कोणाचा तरी कासरा धरावा लागेल. असा देव उत्पन्न होत नाहीये. मुळात देवाची आवड सुद्धा प्रत्येक मनुष्य काय कशासाठी सुखासाठी तळमळ करते, पण सुख म्हणजे भगवंत हे बाजूलाच राहिलं तरी सुखाची व्याख्या म्हणजे भगवंत. किंबहुना सोय जी वाचल्याची लाय देतीची होय या नाम सुख. या जीवाची आणि त्या भगवंताची ओळख आणि याचा ऐक्य त्या ठिकाणी होतं, त्याला बोलतात सुख. पण देवच कळत नाही. का कळत नाही तर आपण इतर मायेमध्ये अडकलं गेलं आहे म्हणून देवाची आणि आपली भेट होत नाही. आणि देवाने आपल्याला उत्पन्न कशासाठी केलंय ही गोष्ट आपल्याला काही केल्या कळत नाही. या नश्वर गोष्टीमध्ये जो अडकला तो या भवसागरामध्ये अडकला. देवदेव देवदेव प्रत्येक जण करत असेल, कारण की प्रत्येक जीवाला माहिती आहे देवाचं जर नामस्मरण केलं नाही तर आपलं काम होणार नाहीये. पण हा जीव भक्ती कसा करतोय तर मनाच्या मार्गाने. मला आता हे आवडतं ना मी याची भक्ती करेन. तुम्हाला आवडतंय तुम्ही द्या. म्हणजे काय तर माऊली महाराष्ट्र 13व्या अध्यायामध्ये उदाहरण देतात
मोबाईलवर तर ते दिसतं, प्रत्येकाचे स्टेटस वारानुसार बदलत असतात. देव बदलत असतो. सोमवार आला का स्टेटस काय आपले शिवभोळा चक्रवर्ती शिवाचा स्टेटस. मंगळवाराला तर गणपतीचे फोटो बघायला भेटतात. बुधवाराला कुठेतरी कोणाला कळत असेल बुधवार हा पांडुरंगाचा वार आहे तर पांडुरंगाचा स्टेटस. गुरुवारी साईबाबा म्हणा, दत्तगुरु म्हणा, शुक्रवारी देवीचे स्टेटस बघायला भेटतात. शनिवारी शरण शरण हनुमंता तुझा आलो राम तुझा हनुमानाचे स्टेटस. आणि रविवाराला तर खंडोबा मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. अशाने देव पावेल का सांगा. म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशाने पावायचा नाही रे किंवा भेटायचा नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला आहे. आज ही खाल्ली तर उद्या तिसरी. वाराला आपल्या वारानुसार भक्ती. सोमवाराला का असं करतो ना का भाजीचा वार. मंगळवाराला तो कोण खाता आधी खातात आधी नाही खात. बुधवार म्हणजे आपला वार. रविवार शुक्रवार म्हणजे खायचा वार नाही का. म्हणजे जे नाही खायचं ते खातो. आणि सोमवार किंवा आपल्या देवाचा वार आला तर आपण देवाला दाखवतो तर मी तुझाच भक्त, मी तुझ्या वाराला खात नाही असं कोणाला दाखवून देतो तर देवाला तर इतरांना. खाणाऱ्यांनी रोज खावं. 2 दिवस
देवाचं अखंड असणारं भजन तुटलं जातंय आणि हा जीव विसरतो आणि मग ही माझी आई, हा माझा बाप, हा माझा भाऊ, हा माझं घर, हे सगळं माझं माझं करून हा भगवंताची किती दूर जातोय, एवढा दूर जातोय का भगवंताचा ठाम पत्ताही त्या जीवाला लागत नाही. आणि म्हणून जे नाही खायचे, जे नाही पियायचे, जे कर्म नाही करायचे ते कर्म करून बसतोय. कशी होईल भगवंताची भेट? आपली आद्य माऊली म्हणजे आपला भगवंत आहे. कारण की मम वंश जीवलोके जीव भूत्वा सनातना, मग षष्ठ आणि इंद्रिय आणि प्रकृती स्थानिक करीत आपण वंशज भगवंताचे आहोत, मान्य करावं लागेल बरं का. कारण की त्या भगवंताच्या इच्छेने नवे नवे त्या भगवंतानेच आपल्याला जन्म दिलेला आहे. हे आई वडील कारण आहेत जन्माला घालायला, पण या आई वडिलांनाही निर्माण करणारा माझा भगवंत आहे. सगळे एकाच बाप्पाचे नेत्र आहोत बरं का, एकाच माऊलीचे नेत्र आहोत आपण. आणि ती माऊली ओळखायची असेल तर संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. 4 वेद कुठेतरी ऐकले असतील बरं. तर कंडी नरदेहा प्राप्ती इतर परम भाग्याची संपत्ती सांगितलेली आहे. आपण भारत असा पवित्र खंडामध्ये जन्म घेतलेला आहे, पवित्र देशामध्ये जन्म घेतलेला आहे. 4 वेद, 4 शास्त्र, 18 पुराण हे कानावर तरी आलेले असतील माऊली. आणि त्या 4 वेद कोणाच्या पायी नतमस्तक झाले तर त्या भगवंताच्या. आणि तोच भगवंत नवे नवे 4 शास्त्रही 4ही शमले परंतु न बोले काही विवाद करता पडलो प्रवाही, तेतू भक्ता लागे पावसी लावलाई. 6 शास्त्रही शमले त्या भगवंताच्या पुढे. आणि असा हा भगवंत कुठे आहे? कुठे आहे भगवंत? कुठे शोधिसी रामेश्वराण, कुठे शोधिसी काशी, हृदयातिला भगवंत राहिला, हृदयातून उभाशी. कुठे शोधिसी रामेश्वराण. कुठे शोधायला जातो देवाला? रामेश्वरला जातो, अमरनाथला जातो, वैष्णोदेवीला जातो, कुठे कुठे गिरनारला जातो. खूप खंड आहे आणि त्या प्रत्येक खंडामध्ये देव वसलेला आहे. नवे नवे इथे देव नाहीये का? पत्ता काय सांगितला? कुठे शोधीसी रामेश्वर आणि कुठे शोधीसी काशी, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी. कुठे पत्ता दाखवला? हृदयामध्ये. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो जगाला चालवणारा परमात्मा
संतांना शरण गेल्याशिवाय भगवंत भेटणार नाही आणि ते सुख प्राप्त होणार नाही. आणि म्हणून जा सद्गुरु शरण तुझं नेतील तरुण संत मुक्ताबाई आपल्या 14 वर्षाच्या शिष्याला हा उपदेश करतात. आपलं किती आयुष्य आहे? 100 वर्ष निवड, पण 100 वर्ष जगू याची शाश्वती कोण देऊ शकतं? भगवंताने आपल्याला वाटायला 100 वर्ष दिलेलं आहे, पण त्या 100 वर्षातून आपल्याला किती होतात तो आयुष्य आपल्या हातात नाहीये. क्षण भंगुर नाही या देहाचा भरोसा. वारे सावध थोडा माया आशा, उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. आता जागं पाहिजे, कल करे तो आज कर, आज करे तो इसी वक्त, निकल गया श्वास तो करेगा कब. म्हणून आपला क्षणाचाही बनवला नाहीये. म्हणून जेव्हा ते करताना भगवंताची आपल्याला प्राप्ती व्हावी तेव्हा सद्गुरू शोधायचे आहेत आपल्याला. सद्गुरू आपल्यामध्येच आहे, पण शोधण्याला ज्ञानेश्वरी सांगते सद्गुरू कसे असतात. ब्रह्मनिष्ठ शोधती आणि दयाळू, ज्याने ब्रह्मज्ञान संपादन केलेलं आहे, हे शास्त्राचंही ज्ञान आहे. आणि जे काय रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची जादू ओळखावा देव तेथेची जाणावा. सद्गुरू काय करतात तर खट नट यावे तो होऊन जावे. किती खाल्लेला असू दे, किती पिलेला असू दे, आपण नाही का तर खाण्याला बाहेर लागतील काय बोलतो, आधी खाला आणि आता जमून करायला लागला. आणि आता त्याचं डोकं ठिकाणावर आलं. जेव्हा कळावं तेव्हा सावध व्हावं, तर कान काढायचं आणि डोळे बंद करायचे. जेव्हा आपल्याला चांगली बुद्धी येते तेव्हा सावध होणं हे मनुष्य देहाचं आद्य कर्तव्य आहे. आणि जेव्हा सावध व्हावं तेव्हा देवाला आवडते ते करावं लागेल. कारण की एवढी आयुष्य जगलं असेल आपण, ज्याचे 20 असतील, 40 असतील, 60 असतील, 80 असतील, पण मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुकाराम महाराज सांगतात. जे काही मागे पाप केले असतील, जे खायचं नसेल, खाल्लं असेल, पिल्लं असेल, ते करायचे नसतील, ते कर्म केलेले असतील, तरी तुझा सावध व्हावा बाप्पा. आता सावध आता नाही, प्रत्येक युगामध्ये आहे तसंच आहे. संत युग पडले नाही, ऐसे युग काही अनंत हर युग में अवतार आले. ही संत के संत संत आता देखील आहे. संत म्हणजे ती तत्व आहे आणि ते तत्व ओळखायला आपणच आली के करीची तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. किंवा तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमा कळेल. त्यासाठी संतांच्या मानगेमध्ये यावं लागेल. आणि मग संतांनी काय केलं, संतांनी देवाला आवडतं ते केलंय. आपलं आयुष्य आता आयुष्य घालवलंय आपण आपल्या आवडीचं करण्यासाठी, पण आता वेळ आहे आवड आहे देवाची तो ऐका प्रकार. बघा का संत काय सांगतात. आता केलं ना आपण, आपल्याला आवडते ते. आता ऐका देवाला आवडते काय ते बघा. आवडे देवाची तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपी जंगंटिया आणि हृदयी कळवळ वैष्णवांचा. देवाला काय आवडतंय? गळ्यात तुळशीची माळ आवडते. रात्रंदिवस त्याचं नामस्मरण करणारा भक्त आवडतोय. त्यासाठी आधी वैष्णव व्हावं लागेल आणि तेव्हा कळवळा उत्पन्न होईल. हृदयी कळवळा वैष्णवांचा. रात्रंदिवस भजन चालू करावं लागेल. आणि त्यासाठीच हा संतांचा मार्ग आहे. मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संतते, तेनेची पंथे चालू जाता, न पडे तुमचा कोठे काही. जर संतांच्या मार्गाने आपण चाललो तर आपल्याला बघा जन्माला घातलेला आहे. आणि जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत आपला प्रवास आहे. आणि या प्रवासामध्ये कुठलाही अडथळा पाहिजे नसेल तर संतांच्या मार्गाने बघा. तुका म्हणे सोपे आहे सर्वावणी, शहाणा तो धनी घेत असे. शहाणा
धावता धावता ती प्रसूती देखील झाली. तो तिचा गर्भ त्याच ठिकाणी पडला आणि ते हरण पळून गेलं. कारण की प्रत्येक जीवाला आपल्या जीवाची भीती असते नाही का, मरणाची भीती असते. आणि ते हरण पळून गेले ते गर्भ टाकून. आणि ते ही सर्व क्रिया जड भरताने बघितली, भरत राजाने बघितलं. आणि भरत राजाने काय आलं, माया आली. त्या जीवाबद्दल, त्या हरणीच्या पाडसाबद्दल दया आली. का हे पाडस आता एवढूच आहे, त्याची आई निघून गेले, हे जगेल कसं. पण प्रत्येक जीव जगतो बरं का. सांभाळणारा आपल्याला वाटतं आपण सांभाळतोय, पण हा ब्रह्मांडाचा नायक प्रत्येक जीवाचं रक्षण करत असतो. आणि पण त्या जड भरत राजाला वाटलं या जीवाला जर मी आता सोडून गेलो तर याचं काय होईल, परत कुठला कुठला प्राणी येईल त्याला खाऊन टाकेल. म्हणून त्या भरत राजाने काय केलं तर त्याला घेतलं आणि त्याचा सांभाळ करू लागला. एवढा सांभाळ करू लागला का आपल्या मुलाप्रमाणे त्याला जपू लागला. आणि त्या हरणीच्या पाठसावर एवढा जीव ओवाळून टाकू लागला का जेव्हा आयुष्य संपत येत असतं जड भरत राजाचं, आणि तेव्हा काय वाटलं त्याला का आता माझं आयुष्य संपत आलंय, माझा श्वास कधी निघून जाईल बनता नाहीये. मग याचा पाडसाचं काय होईल, या हरणीच्या पाडसाचं काय होईल, हे माझ्यावर आधारित आहे, मी नाही तर याचं काय होईल. असा एवढा ध्यास दिला, एवढा ध्यास घेतला आणि मग तो श्वास निघून गेला. राजा इथे मरण पावला. पण काय झालं, की माया, जी ममता आड आली त्या गर्भाविषयी, त्या हरणीच्या गर्भाविषयी, हरणीच्या पाडसाविषयी, ती त्या राजाच्या सगळ्या तात्विक कर्माला बाद करून टाकली. ही ममता एवढी बेकार आहे. आणि मग काय झालं त्या राजाचं, जड भरत राजा हरणी गर्भी गेला. हरणीचा वंशाला गेला त्याच्या, म्हणजे मनुष्य देहाची उत्पत्ती झालेली होती पण प्राण्याच्या जन्मी गेला. मग फायदा काय. असंच आपण प्रत्येक जीव कुठली ना कुठली चिंता करत असतो, कुठल्यावर ममत्व जडत असतं आणि त्या ममत्वाच्या त्या मायेच्या आधारे पुन्हा जन्माला येतो त्या याच्याने. पण म्हणून भगवंत सांगतो अर्जुना तू काय कर, तू माझं नामस्मरण कर आणि मरणी जयाचे आठवे, तो त्याची गती ते पावे. म्हणून सदा स्मरावे माझे चितवा. जर शेवटच्या क्षणी आपल्याला घर आठवत असेल, पैसा आठवत असेल, खाणं आठवत असेल तर आपण आपल्या नाशाला कारण होऊ. कारण की पुन्हा मनुष्य देहाची निर्मिती नाहीच आहे. आणि जर भेटली तर त्या योनीमध्ये तर प्राण्यांच्या योनीमध्ये जावं लागेल. आणि मग काय म्हणजे एवढा सगळा पटाटोप जर भगवंताने केलेला असेल भगवंताच्या भजनासाठी, तो चुकून जर आपण काय केलं तर मायेमध्ये अडकलं. आणि माया काय करते तर जन्म मरणाला कारण माया आहे. आणि जन्म मरण काय करायचं असेल तर अखंड आपल्याला ते भजन चालू करायचं आहे. आता चालू नाहीये का भजन, श्वास चालू आहे ना, कबरा पंखा तिथं बंद करता, झोपताना बंद होतं, अखंड चालू आहे श्वास. आणि तो श्वास चालू असणारा श्वास म्हणजे माझा भगवंत आहे. आणि ती ओळख सद्गुरूंच्या मार्फत केली जाते. म्हणून ब्रह्मनिष्ठ, ज्योती आणि दयाळू असे सद्गुरू आपल्या भागात यावे लागतील. आणि मग ज्यामध्ये भगवंत आहे त्याची ओळख करून देतील. लय गुरु केले असतील, दत्तगुरूंनी 24 गुरु केले, 25वा केला का नाही. पण तिथे खंडन झालं. का झालं तर आता गुरु भेटला तर त्याने त्यांची ओळख म्हणजे ज्याच्यासाठी निर्माण केलेलं होतं ती निर्माण केलेलं कार्य साध्य केलं. जेव्हा 24वा गुरु केला आपले पिता
लहानची मोठी म्हणजे उपकार आहेत त्या शाळेचे. आणि त्या शाळेमध्ये जलचक्र आता भाग शिकलेला म्हणजे शिकलेले शाळेत शिकलेले त्यांना जलचक्र माहिती आहे. आणि जो अनपढ आहे ना त्यालाही माहिती ही निसर्गाची कुठली. तर हा जो आपल्या दारामध्ये समुद्र पाऊस येतो तो समुद्र आहे. कसा तर समुद्राच्या पाण्याची वाफ होते. सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होते. वाफेचे ढगामध्ये रूपांतर होतात. काही काळाने ढगाचं घर्षण होतं आणि त्या घर्षणाने काय होतं पाऊस पडतो का नाहीये. मग नद्यांच्या मार्फत तो कुठे जाऊन मिळतो समुद्राला जाऊन मिळतो का नाही. का थांबतो पाऊस पाणी थांबतं. पाणी ज्या योगाने येतो त्या योगाने गटार म्हणा गटार गंगेचे मिळाले तेही गंगा रूप झाले. आणि मग ती गंगा ती नदी मग समुद्राला मिळून येऊन पोहोचते. म्हणजे समुद्राच्या या पावसाच्या पाण्याला कळते मी समुद्रापासून माझी उत्पत्ती आहे. मला समुद्राच्या पर्यंत पोहोचणं हेच साध्य कर्तव्य आहे. तसं आपण भगवंतापासून आलेलो आहोत. आपल्याला भगवंतापर्यंत जाणंच आहे. कधी तर मरणाआधी सावध व्हावे हित आपले साधून घ्यावे. जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया. मानवाची उत्तम काया आहे कारण की मनुष्य देही ब्रह्मज्ञान. इतर योनीच्या ठाई नाही बरं का. मनुष्य देहाला ब्रह्मज्ञान प्राप्त करून देण्याची संधी आहे. नर देह परम पावन पावन असा नर भेटला. नर देह परम पावन पण दोन साधी ब्रह्मज्ञान ज्याने हे ब्रह्मज्ञान ज्याने हे देवाची ओळख करून घेतली नसेल. दोन साधी ब्रह्मज्ञान तो लांढा कर्तव्यज्ञान पुढचे रूपाई. एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात ज्याला कुणाला नरदेहाची प्राप्ती झाली आहे पण ब्रह्मज्ञानाची प्राप्ती त्या जीवाने करून घेतली नाहीये तर तो बिना शेपटीचा वाढव. बघा का चांगला असा वेद मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील. आपण स्वभावताच भजनशील प्राणी आहोत पण जर या भजनाची ओळख करून घेतली नाही तर आपली गंती फक्त प्राण्यांमध्ये होते. फक्त नावाला मनुष्य आहोत आपण पण प्राण्यामध्ये गिनती केली जाते माऊली. पावनी मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना तो गाडीचा मेंढा जाना विषय चरण विचारतू. बघा दुसरी ओळी टाकली का मनुष्य देह पावन होऊन सुद्धा मिळून सुद्धा जर त्या देहाने मनुष्य देहाने जर ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घेतली नाही तर तो काय बिना गाडीचा मेंढा म्हणजे मेंढा बनवलं गाढव बनवलं कुठे कुठे कावळे बनवले. पूर्ण ज्ञानेश्वरी जर वाचली ना तर आपण कोण आहोत आपण कुठल्या प्राण्यांमध्ये आपली गिनती केली जाते सध्याच्या परिस्थितीत ते कळेल. पण सांगण्याचं कर्तव्य हेच आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजही वारंवार सांगतात हरिपाठामध्ये म्हणा किंवा भगवंत प्रत्येक संत प्रत्येक गाथेमध्ये सांगतात का आपला हा नरदेह शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे गोषले शरीर साध्य होय गेले शरीर साधले परब्रह्म. कुठे जाऊन ठेवलं शरीर उत्तम चांगले. शरीर खूप चांगलं आहे हो पण शरीराने काय करता येतं तर परब्रह्म साधता येतं. अखंड ब्रह्मांडाचा नायक आपल्या उदरामध्ये प्रगट करता येतं. पण देवाला आवडतं ते कराल तर जर संसारातल्या गोष्टी आवडीच्या धरल्या तर या प्राण्यांमध्ये आपली गिनती होणार. पुन्हा आपल्याला या प्राण्यांची योनी निर्माण. मग बघा जीव
देव कुठे नाहीये हो, कुठे नाही असं जाणार नाहीये. पण एखाद्या ठिकाणी जर आपण देव म्हणायला गेलो तर त्या ठिकाणी जर शोधायलाही केलं तर ऐसे जो भक्तू बेकासी जायला वैरा धावतू जाण अज्ञानाचा मृत्यू अवतारतो. जर देवाला शोधण्यासाठी त्या ठिकाणी जाऊ शकतो, 4 मैल म्हणा, 5 मैल म्हणा, मंदिरात म्हणा, इतर ठिकाणी जर जात असू तर श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतात असे भक्त अज्ञानी आहेत, अज्ञानाची मूर्ती आहेत. कारण की मी कुठे आहे, मी माझी मजस्ता जेणे मी दुरावे पडू तुका पुण्य ऐसे पुण्य असे म्हणतात की मला तुझे काही प्रत्येक जीव पुण्य करत असतो, थोडे का म्हणा, पण ते पुण्य जर तुम्ही म्हणत असाल, इकडे तिकडे शोधत असाल देवाला त्या पुण्याच्या नावाने, तर बोलतो देव मी एवढं जवळ आहे. किती जवळ आहे, मी तुमच्या हृदयामध्येच आहे. पण या हृदयामधील भगवंत उपाशी देऊन जर तुम्ही इकडे तिकडे बघत असाल तर काहीही फरक नाही. अज्ञानी जीव म्हणा, मग अज्ञानी जीव म्हणजे पशु प्राणी, पण आपण ज्ञानी मनुष्य देव आहोत. आपल्या हृदयामधील भगवंत संतांच्या मार्फत कळून घ्यावा लागेल. आणि या संतांना शरण जाऊन संत काय देतात, जसा मोबाईल पासवर्ड शिवाय खोलत नाही तसा हे संत नामरूपी पासवर्ड आपल्या कानामध्ये पेरतात आणि त्या पासवर्डामार्फत देवाचं द्वार उघडलं जातं बरं का. आणि मग आपल्या हृदयामध्ये भगवंत आहे याची अनुभूती येते. मग कसं देवाला शोधण्यासाठी इकडे तिकडे चालू होय, पण देव माझा एवढा जवळ होता हे मला माहीतच नव्हतं. जेव्हा या मानावर जेणे रांकीपासून इरतले गुरु वाक्य मला तुझले आत्मस्वरूपी जातले आरुनिया. भगवंताचं महावाक्य जेव्हा गुरु मार्फत या कानामध्ये पेरलं जातं तेव्हा हा जीव या संसाराच्या कर्मापासून मुक्त होतो. आणि मग कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. कधी जेव्हा अनुभूती येते या देहामध्ये कंठी प्रेम दाटे नैनी नीरज होते हृदयी प्रगटे रामरूप मग राम नामे उपजे आवडी सुख कडोकडी वाढू लागे. सुखाचा पत्ता या हृदयामध्ये सांगितलेला आहे. आणि या हृदयामध्ये जेव्हा भगवंत आहे प्रगट होतो तेव्हा या देहाची काहीतरी स्थिती होते. जसं शाळेत शिकायला आपण गणित शिकायला गेलो ना, फॉर्म्युला लागतो बरं का, रीत लागते रीत, तशी ही रीत आहे संतांची. फॉर्म्युला शिवाय गणित सुटत नाही. तसंच या रीतीशिवाय भगवंत प्राप्त होत नाही. मग जेव्हा पाणी जे पेरिले डोळा ते उगवले व्यापक भरवले तोची हरी तोच ब्रह्मांडाचा नायक आपल्या हृदयामध्ये प्रकट होतो. आणि मग या जीवाची स्थिती सात्विक भरणे रोमांच दाटले वेदाचे जीवन येऊ लागे कापे तो ठरारी स्वरूप त्याची व्यक्ती अश्रूच्या भितरी वाहत असे आनंद झाला कोटी स्तब्ध झाला कंठी मौन वाक्य कुठे जरुरी आहे टाके श्वासोच्छ्वास ऊर्ध्व भावे का स्वरूप एका मिळवणी एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्नाची होता देव कृपा करी तयावरी. जर विज्ञानाच्या दृष्टीने जर शाळेमध्ये प्रयोग करायला गेलो तर रीतीशिवाय तर साध्य साधता येणार आहे का. तसंच या रीतीने या देहाची अवस्था होते बरं का, की श्रीकृष्णाची झाली, रामाची झाली, सकल संतांची झाली. तुम्हाला जे जे देव माहीत असेल त्यात प्रत्येक देवाची हनुमानाची प्रत्येक देवाची हीच अवस्था झाली, प्रत्येक संतांची हीच अवस्था झाली. कोणती, जेव्हा हे महावाक्य गुरुच्या कृपेने कानावर पेटतात सात्विकता येते अंगावर
काही कटकट करलेली त्यांची केली कटकट बरे का वाईट देव जाणे परंतु टाळो की बोलत ते मंजूरवाणी शिकविता तरी वेगळा की असे जसं माझ्या सद्गुरूंनी श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा रोजदास बाबा आणि नाना बाबा असतील त्यांना चालवणारा माझा श्वास चालवणारा बोलवणारा माझा भगवंत असेल त्याच्या सत्तेने जे काही चार शब्द मी बोलले असेल फक्त आपलं हित काय आहे हे घ्यायचंय बरं का हित फक्त हिताने करावे देवाचे चिंतन आणि त्या देवाचं चिंतन करण्याची रीत ही ज्ञानेश्वरी सांगते आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला ही ओवी काय सांगते तर फक्त भगवंताचा ध्यान करा कारण की आपल्याला भगवंतापर्यंत जाऊन मिळायचं आहे भगवंत स्वरूप व्हायचं आहे आणि एकदा का भगवंत स्वरूप झाला तर पुन्हा जन्माला नाही त्याची कुंडली येळ झाला सफळ व्यापार त्याची ही येळजार पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरणं ही येळजार खंडे येण्याची शरीर येणे सरे किंबहुना येळ झाले तिलाकडे ही येळजार खंडन करायची असेल तर फक्त भगवंताची प्राप्ती करायला लागेल आणि भगवंताची प्राप्ती करायला लागेल तर पहिला संतांचे पाय करायला लागेल आणि म्हणून ध्यास राखण्यासाठी देवी जिथे अवतरे जे आवडले तिथे उडे त्याची मरणाची मेरे पारव लागे आणि मरणी जळाले आढळवे तो त्याची कधी ते मागे म्हणून सदा स्मरावे माते शिवा रात्री भजन आपण करतो का तरी भक्ती चालू असेल आपली जी काही चालू असेल ती रात्री करतो का हा जीव भक्ती रात्री विश्रांती घेतो का पण भगवंत आमच्या अखंड माझं नामस्मरण झालं पाहिजे म्हणजे रात्रीही हे भजन चालूच पाहिजे आणि जर संतांच्या मार्गाने आपण भजन केलं तर आपलं भजन देव करतो बरं का कसं भजन करतोय मुखना आले कंठना मुखना बोले कंठना आले जीवानच मरेना मुखना आले कंठना आले जीवानच मरे राम हम कहते आराम हमारा भजन करे आत्मारा बरं का कंठ सुद्धा हलत नाही जीभ सुद्धा हलत नाही हात पाय हलवायची गरजच नाहीये मग रात्री आपण त्या अवस्थेत असतो की नाही रात्री कुठल्या अवस्थेत असतो बोलतो बोलायचे जर बोलायची भक्ती जर मुखाने भजन करत असतो आपण तर रात्री आपण स्थिर असतो फक्त रात्री काय चालू असतं फक्त रात्री आपलं श्वास चालू असते आणि म्हणून मीराबाई काय सांगते वासो की माला से सुमरू में ठिकाणा कुठली माळ जपायला सांगितले ज्ञान देव मने जप माळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा जपा जपणे उलट प्राणाचा तेही मनाचा निर्धारू असते श्वासाची जो माळ जपतोय तोच खरं भजन आणि तोच खरा भक्त बरं का आणि ही श्वासाची माळ आपण आपल्या अखेर श्वासापर्यंत चालूच असते कधीच खंडन होत नाही आणि म्हणूनच भगवंताची जी रीत आहे ती देवाची रीत आहे त्याच रीतीने आपल्याला चालावं लागेल म्हणून जी काही बडबड केली आणि तुम्ही ती शांत चित्ताने ऐकली म्हणून मी या परिवाराचे या मुली परिवाराची खरंच ऋणी आहे जी काही मला प्रवचन रूपी संधी दिली माझ्या मामाचे साडू आमचे मधुकर मामा असतील यांच्या वतीने यांनी जी काही संधी दिली माझ्या मावशी लागते बरं का माझ्या मामीची बहीण आणि त्या मावशीच्या कारण की लहानपणी बघितलंय हे वाढलेलं होतं मी त्यांच्या नजरे देखील आणि खरंच त्या मावशीचीही मी ऋणी आहे आणि या आईला या माऊलीला सद्गती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही बरं का तुम्ही काही कार्य करा गर्दीमध्ये हे कर ते कर पण हे अखंड नामस्मरण ज्या ठिकाणी घडतं भगवंताचे शब्द ज्या ठिकाणी काढी पडतात त्या ठिकाणी भगवंत वास करत असतो आणि त्या माझ्या माऊलीच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त किंवा पहिल्या पुण्यस्मरणानिमित्तही हे ज्ञान यज्ञ झालेला आहे म्हणून त्या जीवाला
आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा या परिवाराच्या चरणी नतमस्तक होते. संतांच्या देववृंदांच्या चरणी परत नतमस्तक होते. तुम्हा आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होते आणि या सेवेला इथेच पूर्ण विराम देते. कुंडली श्री ज्ञानदेव